नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे मेथीचे ठेपले। लहान मुले पालेभाजी खाण्याचा कंटाळा करतात, त्यांच्यासाठी थालीपीठ किंवा ठेपले याच्या माध्यमातून पालेभाजी तुम्ही खायला घालू शकता। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातले आहे आणि थोडेसे जिरे, लसूण, थोडंसं आलं, कढीपत्ता, 3 तिखट नसलेले मिरच्या घालून चांगले हलवून घ्यायचे आहे। थोडेसे परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरून धुवून घेतलेली मेथी घालायची आहे। ही मेथी चांगली दाबून बसवायची आहे आणि यामध्ये आता घालायचे आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर मेथी खालीपासून हलवून घ्यायची आहे। तळापासून हलवून घेतल्यानंतर यावर आता झाकण ठेवायचे आहे। 2 ते 3 मिनिटे शिजू दिल्यानंतर याचे झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे। मेथीला चांगली वाफ देऊन झाली आहे। आता ही शिजलेली मेथी गार होऊ द्यायची आणि मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इतपत बारीक पेस्ट याची झाली पाहिजे। आता एका मोठ्या बाउलला तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जी कणिक मळणार आहोत ती कणिक या बाउलला चिकटून बसणार नाही। यामध्ये आता घालूया मेथीची बारीक करून घेतलेली पेस्ट। याच्यामध्ये आता घालायचे आहे 1 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून साजूक तूप, मावेल इतकी कणिक घालायची आहे। सुरुवातीला मी 1 वाटी कणिक यामध्ये घातली आहे। याबरोबर चवीनुसार मीठ, धणेपूड, जिरेपूड आणि आता हे चांगले मळून घ्यायचे आहे। मळून घेताना याच्यामध्ये जेवढी कणिक आपल्याला बसेल इतपत कणिक आपल्याला घालून हा गोळा मळून घ्यायचा आहे। आता मी अर्धी वाटी कणिक यामध्ये घालत आहे। लक्षात असू द्या, कणिक मळताना पाणी घालायचे नाहीये, तर मेथीच्या पेस्टमध्ये लागेल एवढी कणिक घालून हा गोळा मळायचा आहे। या कणकेमध्ये दही आणि साजूक तूप घातल्यामुळे मेथीचे ठेपले अगदी सॉफ्ट आणि मऊ मुलायम होतात। 5 मिनिटे भिजल्यानंतर याला 1 चमचा तेल घालू आणि ही कणिक पुन्हा एकदा एकसारखी करून घेऊ। मेथीच्या कणकेतून लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे, हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून त्याची पोळी लाटायला घ्यायची आहे। पोळी लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे ती पांढरटसर किंवा भुरकट अशी दिसत नाही। त्रिकोणी घडी करून याची पोळी लाटायची आहे, त्यामुळे ही पोळी अगदी छान फुगते। पातळसर असा ठेपला याचा आता लाटून घ्यायचा आहे। गॅसवर याआधीच तवा गरम करायला ठेवला आहे आणि एकीकडे आपला ठेपलाही आता छान असा लाटून तयार झाला आहे। ठेपला आता तव्यावर घालून छान असा खमंग भाजून घेऊ। दोन्ही बाजूने तूप सोडून खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही तेलाचाही वापर यामध्ये करू शकता। दुसऱ्या बाजूने उलटून घेऊ आणि त्यावरही तूप सोडून घेऊ। ठेपला छान भाजून तयार झाला आहे, तो आता तव्याबाहेर काढून घेऊ। अशा पद्धतीने सर्व ठेपले तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व ठेपले तयार झाले आहेत। आता आपण याची घडी करून पाहू। हे किती मऊ आणि मुलायम सॉफ्ट असा ठेपला इथे तयार झाला आहे। मी इथे एक ठेपला कट करूनही दाखवते, किती सहज तो तुटला जातोय, अगदी मऊ लुसलुशीत झाला आहे। वयोवृद्ध माणसे देखील अगदी सहज खाऊ शकतील असे हे ठेपले तुम्हीही एकदा करून पहा। दही किंवा लोणच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। असेच हेल्दी फूड खा आणि आनंदी रहा।
पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.